संजय लक्ष्मण दोडके पाचडून आलेला आहोत. सर्वप्रथम समृद्धीचे मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आणि प्रश्न असा होता की आपल्या गावासभोवताल म्हणा किंवा आपल्या परिसरात सगळ्या वस्तू असताना आपण कोणत्याच उद्योग करत नाही. आणि मिशन समृद्धीचा एकच उद्देश आहे की आपल्या संस्थांतर्गत प्रशिक्षण दिलं तर बरेचसे उपक्रम राबवू शकतो आपण. आणि सगळं आपल्यापाशी असताना आपण तिकडे भरपूर राहिलो. तर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला निश्चितपणे फायदा झाला. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आणि तुम्हाला पण सांगू इच्छितो का इथून जाऊन घरी न जाता कुठेतरी तुम्ही जर एखादा उद्योग चालू केला तर हे प्रशिक्षण सफल होईल. नाही तर आज जो काही खर्च केला विषय समृद्धीने हा सगळं अनर्थक जाईल असं मला तरी वाटते. काहीतरी तुम्हाला सुरुवात तरी करावं लागेल. आणि आपल्या मराठीमध्ये म्हणणं आहे की देवघर केल्याशिवाय देव दिसत नाही. तुम्ही जेव्हा कुठेतरी एक हात टाकाल तेव्हाच तुम्ही सक्सेस व्हाल. कारण याच्यामध्ये तूट फूट हे सगळं राहणाऱ्या गोष्टी आहे. पण जोपर्यंत तुम्ही सुरू करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. मी तर निश्चय केला आहे की आम्ही गेल्याबरोबर आम्ही काही काही सुरू करू. तुम्ही करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदीप सरांचे खूप मनापासून त्यांचे धन्यवाद की त्यांनी उत्कृष्ट आणि जरी हिंदीमध्ये त्यांनी प्रशिक्षण दिलं. आता मी बरेच सारे प्रशिक्षण अटेंड केले परंतु हिंदीमध्येही प्रदीप सरांनी म्हणजे एक प्रकारे समजण्याला त्यांनी ते असं प्रशिक्षण दिलं तर जेणेकरून यांना समजलं पाहिजे. आता हे सगळ्या गोष्टी आपल्यावर डिपेंड करते की आपण काय करणार आहे. जर आपण काहीच नाही केलं इथून गेलं इथून सोडून दिलं तर मग या प्रशिक्षणाचा कोणताही फायदा होणार नाही मला तरी वाटते. सुरुवात तर करा काहीतरी करा. आम्ही तर करतो तर आम्ही सांगतो दुसऱ्या 100 नका आले असं नाही करतो पण आम्ही करणार. आम्ही कोणती पण निश्चय केली दोघा जण आम्ही ते करतो. मग आपल्याला एक विनंती आहे की इथून या प्रशिक्षणाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. तुम्ही आता इथून गेल्यावर त्याचं नियोजन करा आणि छोटा मोठा उद्योग चालू करा. बस एवढं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.